आमदार संतोष बांगर यांच्यावरती हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाची निवडणूक आयोगाने देखील दखल घेतली आहे। संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिलेत। कळमनुरीमध्ये बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचं ते सांगितलेलं होतं। ईव्हीएमचं बटन दाबताना बांगर यांनी महिलेला सूचनाही दिलेल्या होत्या। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। तर मतदान केंद्रामध्ये बांगर यांनी मोबाईलचा देखील वापर केल्यानं हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। हिंगोलीत झालेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संतोष बांगर यांना फटकारलंय। किंवा लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना सुनावलेलं आहे। एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देत आहेत वगैरे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।